लक्षात ठेवावं लागेल, कारण ही धावसंख्या फार महत्त्वाची आहे. राजा राणी घोट संघ आपण रिपोर्ट करा, कारण यानंतर यस ते उपस्थित झालेत. अनोखे नियम मी पाहिले, जे मी इतर आयोजकांना पण नक्कीच सांगेल. पहिला चेंडू तेजस, फुल टॉस बॉल भिरकावून दिलाय सीमारेषा पार, षटकार. तिसऱ्या पंचांकडे ते डिमांड. अंपायर्स कॉल. येस, अंपायर्स कॉल. येस, महागुरु ज्या संघाची धावसंख्या लो असेल आणि तो विजयी झाला असेल, म्हणजे चला बॉलरला प्राधान्य दिले नितळसकरांनी, तर इट्स अ फेअर डिलिव्हरी. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. तेजसच्या विरोधात पहिल्या चेंडूवरती आक्रमण केले प्रतीक पाटीलने, 6 धावा. बाटची कडा, षटकाराचा प्रत्युत्तर, परंतु ते झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. प्रदीप स्मृती गावदेवी खाना विरोधात आई गावदेवी डोंगराचा पाडा, या दोन संघादरम्यान चालू असलेली लढत. संग्राम 11 क्रिकेट संघ नितळस यावर्षी 9 ट्रॉफीज त्यांनी जिंकल्यात, चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्यांची स्पर्धा प्रथमतः भव्य रजनी स्वरूपात या क्रिकेटचं आयोजन. आज पहिली रात्र आहे. सुपर 8चा देखील धमाका शनिवारी असेल. वेल ऑर्गनाइज्ड टुर्नामेंट सध्या आपण अनुभवतोय. WTC लाईव्ह टेलिकास्ट, ब्रॉडकास्टिंग पार्टनर ऑफ दिस टुर्नामेंट. दोन धावा इथे घेतल्या जातात. सध्याच्या घडीला आपण हा विचार केला ना, माझे स्कोरर मित्र आहेत, नागझरी संघ एकच विचार करत असेल की कोणी जिंका परंतु 28 पार जा. तर इथे जे अंबिका 11 क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते श्रीकृष्ण नागझरीचे महेश शेठ पाटील तोंडरे यांच्या वतीने नागझरी क्रिकेट संघाच्या संघनायकासाठी इथे बघा 21,000 रुपये ते जे अंबिका 11 नागझरी क्रिकेट संघासाठी 21,000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जे अंबिका 11 श्रीकृष्ण नागझरी क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते आणि तोंडरे गावातील राजकीय क्षेत्रातील एक दमदार नेतृत्व महेश शेठ पाटील साहेबांच्या वतीने नागझरी क्रिकेट संघ रुपेश मात्रे संघनायक या 21,000 रुपयाचा पारितोषिक इथे आपण घेऊन जायचे आहे. क्या बात आहे. बॉल फेकून दिलाय गोलंदाजाच्या डोक्यावरून, स्क्रीनच्या वरतून सीमारेषा पार. तर महेशदादा पाटील यांच्या वतीने खास करून स्पेशलिस्ट माझ्यासाठी इथे 1,000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्यांचाही मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो. एवढं मोठं पारितोषिक, तब्बल 21,000 रुपयांचं पारितोषिक इथे प्राप्त झालंय नागझरी संघाला. संघाचे पुरस्कर्ते अर्थातच महेशभाई पाटील यांच्या वतीने हे पारितोषिक. षटकार आलाय, षटकाराने स्कोर जाऊन पोहोचलाय खानाव संघाचा 15 वरती 15. हायसं वाटलं असेल आता नागझरी संघाला. शॉर्ट पिच बॉल आणि ते झेल घेतला जातोय. फलंदाज बाद होईल संजय. पहिला धक्का खानाव टीमला. पहिला धक्का संजयच्या स्वरूपात. एक्सपिरियन्स बॅटर या, एकदम हँड आय कॉर्डिनेशन या खेळाडूचं एवढं खतरनाक आहे. सहजरित्या चेंडू भिरकावून देतो आणि मागच्या मॅचमध्ये ते 3 षटकार मिड विकेटला मारलेले, स्पर्धेतील सर्वाधिक लांब लचक षटकार मारण्याचा रेकॉर्डच त्याने केलाय. एक तर षटकार नाही, 8 नाही, 10 नाही, 12 देखील दिल्या असत्या तरी चालल्या असत्या. मला अजूनही आठवतं शरददादा पावशे आपण समोर शरद पावशे इथे ज्या अंबिका 11 क्रिकेट संघ श्रीकृष्ण नागझरी क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते आदरणीय आहे महेश शेठ पाटील तोंडरे गावातील एक दमदार नेतृत्व. त्यांच्या वतीने संघाला 21,000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. रुपेश मात्रे संघानायक इथे उपस्थित आहेत. 21,000 बक्षिसाचं वितरित मात्र सन्माननीय आहे आमचे मित्र शरददादा पावशे आणि मयूर आपण या दोन व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते कल्याणदादा यांच्या शुभ हस्ते ते वितरित केले जाईल. महागुरु असे पुरस्कर्ते हे प्रत्येक संघाला लाभावेच.
हीच ईश्वर चरणी आणि प्रार्थना. समीर सोमने सर महेशदादा पाटील यांच्याबद्दल सांगायचं झालं ना, एखादा त्यांचा मित्र जर अडचणीत असेल ना, फक्त आवाज द्यायचा, फोन करायचा मदतीसाठी. कधी तत्पर धावत येऊन येतात ते, आर्थिकदृष्ट्या कधी फोन. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. पहिला चेंडू इथे डॉट टाकतोय, गोलंदाजीसाठी दाखल झालाय अक्षय. धाव फलकावरती धाव आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 15-15 फर्स्ट बॉल डॉट आलाय. डीजे सूरज, अर्थातच डीजे सँडी, महागुरु महादेव गडगे सर आज आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आज समालोचन केलं. हा मराठी हिंदी इंग्लिश तीनही भाषांमध्ये केलं. मी ऐकत होतो प्रत्येक गोष्ट त्यांची. चेंडू गेलाय प्रेक्षकांचा अभिवादन स्वीकारायला. एक्स्ट्रा कव्हरचा प्लेअर थोडा सावकाशरित्या आला. अगोदर तयार मागे जाण्याचा प्रयत्न तो करत होता की चेंडू माझ्या डोक्यावरून चाललाय की काय, परंतु मिस टाइम स्ट्रोक अगदी त्याच्या समोर. एकच धाव, एकेरी धावसंख्येने स्कोर 16-16. चर्चा हीच चालू आहे. नागझरी संघ हाच एक विचार करत असेल, कोणताही संघ जिंकू दे, जिंकणार तर आहेच, फक्त तो 28च्या वरती जाऊ दे, म्हणजे आम्ही डायरेक्ट सुपर 8 मध्ये घरी जायला मोकळे. डायरेक्ट शनिवारी मग या स्पर्धेमध्ये 16 धावा 16. प्रतीक ऑन स्ट्राईक. संजय बाद झालाय. उमेश आहे. खतरनाक बॅटिंग केली होती उमेशने. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. टप्पा पडतोय. ग्रंट साऊंड पुन्हा एकदा ऐकायला मिळाला. नागझरीचा देखील एक गोलंदाज होता शेवटी ज्यानं षटक टाकलं, त्याचाही ग्रंट साऊंड अगदी आपण टाकला. गोलंदाज जेव्हा आवाज देतो चेंडू टाकताना तेव्हा त्याला ग्रंट साऊंड म्हणतात. आणि त्या आवाजाने नक्कीच हे क्रीडांगण देखील दुमदुमतंय, कारण सगळीकडे शांतता पसरले. हाच तो आवाज. पुन्हा एकदा ऑन साईडला वळवायचा प्रयत्न होता. हाईट फॅक्टर पंच ते सांगत असताना लेग बायच्या स्वरूपात एक धाव. एकेरी धावसंख्येने स्कोर 17-17. संग्राम 11 क्रिकेट संघ नितळस. आज कित्येक असे शिलेदार आहेत या संघाचे की टोर्नामेंटमुळे उपवासच घडलाय त्यांना. काही जेवलेच नसतील. होतं हे क्रिकेटची जेव्हा टोर्नामेंट ठेवता तुम्ही, लाख मोलाची स्पर्धा. सर्वांचं योगदान फार महत्त्वाचं आहे. सर्वांच्या सहकार्यानेच ही स्पर्धा मात्र इथे चालू आहे. बॉल चालला मिड विकेटला. वेगाने तो एक क्षेत्ररक्षक हातातून चेंडू निसटला. 2 धावा इथे सहजरित्या घेतल्या जात आहेत. अक्षय मोठा फटका खेळसून दिलेला नाहीये, परंतु धावसंख्या ती 19 धावा. उमेशने देखील चांगली पार्टनरशिप केली होती संजय पाटीलच्या समवेत. मागच्या मॅचमध्ये प्रतीक पाटीलने एक षटकार खेचला होता, अजूनही आठवतो आपल्याला. डोंगराचा पाडा संघाने तर प्रश्नच येत नाहीये. भरधाव वेगाने धावा जमा केल्या होत्या. मिड विकेटला परफेक्ट मिडल ऑफ द बॉब. एका क्षणाला असं वाटलं की कदाचित हा झेल की षटकार. एका हाताने मात्र तिथे प्रयत्न केले. पंच इथे रेफर करतायत. चला यस, पंच रेफर करतायत. एकदा तपासा आपण की नक्की काय घडलंय तिथे. चला तिथे आहेत खेळाडू देखील, कारण जे खेळाडू आहेत ते देखील सांगतील. ते दिवस आता गेलेत की कोणी दुसऱ्याच्या बाजूने बोलतं. आता सर्व खेळाडू खरं सांगतात. त्यांना प्रत्येकाला ठाऊक आहे. ते लाईव्हला तपासतील आपण किती बोललो तरी. तरी सुद्धा टेक्निकल टीमचा इथे वापर करण्यात येतोय. WTC टीम. एक धाव तर आहेच. धावून एकच घेतले ना सर. एकच धाव घेतले, मग एकच धाव आहे. सेफ आहे. या प्रीत बांद्रेचा कोणी नाद करू नये. वर्षातून एकच काढतो, परंतु सर्वांना डायरेक्ट हादरवून टाकतो. बॉलिवूड चित्रपट सृष्टीमध्ये आमिर खान एकच चित्रपट घेऊन येतो, परंतु पूर्णपणे डायरेक्ट चक्का जाम करून टाकतो. तसा प्रीत बांद्रे आगरी कोळीमधील डेंजरस. एकच सॉन्ग काढतो वर्षभरातून, नाहीतर मग एकच 2 सॉन्ग असतात.
परंतु ते असे काही घेऊन येतो की सर्वांना धक्काच देऊन देतो तो. धावसंख्या 26-26. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजीसाठी आलाय 7. डॉट बॉलची होते सांगता. चेंडू आतापर्यंत शिल्लक आहे ते 10-20 झाल्यात. म्हणजे नक्कीच 99% सुपर 8 मध्ये दाखल होईल तो नागझरी संघ. 99%. परंतु क्रिकेट आहे, अधिकृत घोषणा करणं बाकी आहे. स्क्वेअर लेगला बॉल चाललाय डीप मध्ये. फिल्डर आहे आणि त्याने केले ते चुकी. चेंडू चाललाय सीमारेषा पार, चौकार आणि तिथे सेलिब्रेशन चालू झालंय पहा बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कारण नागझरी संघ जाऊन पोहोचला या स्पर्धेतील सुपर 8 मध्ये. अभिनंदन असेल जय अंबिका श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी संघाचं. आणि नागझरी संघाने धावा चेस डाऊन केले होते 28 म्हणून हा संघ नागझरी संघ सुपर 8 मध्ये दाखल झाला. या मॅच मधील विजेता संघ राजा राणी घोट संघाच्या विरोधात खेळेल. 7 पाटमोरा धावतोय, जज करतोय, झेल सुटला. चांगले प्रयत्न होते पहा तिथे, धडपडला परंतु धावला तो पठ्ठ्या गावासाठी, गावच्या प्रतिष्ठेसाठी. आईने बाबांनी काम सांगितलं, एक ग्लास पाणी आणायला सांगितलं तर जड पावलाने जातात. 5 पावलं टाकण्यासाठी 5 मिनिटं लागतात. परंतु इथे खेळपट्टी अगदी 22 पावलांची 2 पावलात देखील कधी कधी कंप्लीट करतात. भिरकावून दिलाय. व्हॉट अ शॉट. पिकअप बॉल चाललाय सीमारेषा पार. धमाकेदार बॅटिंग चालू आहे सध्या खानाव टीम कडून. आक्रमण धावफलक जाऊन पोहोचला आतापर्यंत. प्रदीप स्मृती आई गावदेवी खानाव संघाचं तब्बल 38-38. मजा आली आज संपूर्ण रात्रीमध्ये. असं वाटलंच नाही की पहिल्या पर्वाचं हे आयोजन आहे. एकंदरीत संग्राम 11 क्रिकेट संघ नितळस सर्वांनीच मेहनत घेतली, सर्वांचं सहकार्य या स्पर्धेसाठी. षटकाराने धावफलक 38-38. मोठी धावसंख्या उभारतोय खानाव संघ. शॉर्ट पिच बॉल पुल करायचा होता. मिड विकेटला बॉल आलाय. एकच धाव असेल. डोंगराचा पाडा संघाकडे देखील बॅटिंग लाईनअप चांगली आहे. 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13च्या सरासरीने धावसंख्या 39 13ची सरासरी. चला एक्स्ट्रा टाइम घेऊ नका, लगेचच मॅचला सुरुवात करा. आणि ते पहा तिथे सीमारेषा जवळ महेशभाई पाटील पुरस्कृत, ज्यांनी 21,000 रुपयांचं पारितोषिक दिलं मागचा सामना जिंकल्याबद्दल. जय अंबिका श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी संघ जो सुपर 8 मध्ये जाऊन पोहोचलाय. संग्राम 11 क्रिकेट संघ नितळस आयोजित या स्पर्धेमध्ये माजी सरपंच उपसरपंच चषकामध्ये हा संघ पहिला संघ आहे जो सुपर 8 मध्ये दाखल झाला. अभिनंदन असेल या संघाचे आणि पुरस्कर्त्यांचे देखील अभिनंदन. चला मॅच स्टार्ट करा. यानंतर देखील एक सामना बाकी आणि आता वाजलेत 2:30. झाल्यात. धावा रोखणं फार गरजेचं आहे. धावा रोखाव्या लागतील. 40च्या वरती धावा जर का खानाव टीमने केल्या तर डोंगराचा पाडा संघावरती एक दबाव वाढेल. प्रतीक पाटील आणि उमेशने डाव सावरला अक्षरशः खानाव संघाचा. संजय पाटील बाद झाला आक्रमण करून. लेग ग्लान्स
डीप मध्ये फिल्डर स्क्वेअर लेग वरून भरधाव वेगाने धावत आलाय. 2 धावा इथे घेतल्या जातात. सिंगल डबल माटर करतील या मॅच मध्ये. 40च्या वरती धावा संख्या 41-41. ही खेळपट्टी सेकंड इनिंग मध्ये काय होतं या खेळपट्टीला देवास ठाऊक. पहिल्या इनिंग मध्ये एवढ्या धावा येतात या खेळपट्टीवरती. चेसिंग करत असतातलं प्रेशर हँडल करण्याची किमया विराट कोहलीकडेच आहे. टॅप केले चेंडूला. डीप मध्ये फिल्डर तैनात. डीप बॅक पॉइंटला पहा विकेट किपर. नशीब त्याने चेंडू तिथे अडवला, नाहीतर आणखी अतिरिक्त धावा इथे मिळाल्या असत्या. मागच्या 2 चेंडूंवरती कैलासने फक्त धावा दिल्या. 3 चांगली गोलंदाजी करतोय. लास्ट ओव्हर आहे, चांगलं फिनिश करावं लागेल त्याला. प्रेक्षक पहा आपापल्या संघांचे पाठीराखे उपस्थित आहेत. आज पहिली रात्र, उद्या ठीक 6:30 वाजता मात्र या स्पर्धेला आम्ही सुरुवात करणार आहोत, कारण वेळेत सामने पार पाडायचे. 6:30 वाजता पहिला चेंडू पडणार म्हणजे पडणारच, कारण 5-5 ओव्हरच्या, मला वाटलं 10 संघेत म्हणजे 4 ओव्हरच्या मॅचेस नक्कीच असतील, परंतु 5 ओव्हर लाखाची स्पर्धा आहे. बाईक आहे या स्पर्धेमध्ये. 42 धावा 42. लास्ट ओव्हर. कैलास काय फटका खेचलाय. चाबुक शॉट, टॉवरिंग सिक्सर, षटकार. बॅट अशी फिरते ना की चेंडू षटकारासाठी नाही तर चेंडू फोडण्यासाठीच तो बॅट फिरवतो. मगाशी देखील एक त्याने वाडीस लॉंगरला जो पार्लर स्ट्रोक खेचला, डेंजरस फटका होता. 6 धाव्याने स्कोर जाऊन पोहोचलाय. 48 धावा. अंतिम षटकातील काही चेंडू शिल्लक. 48 धावा. लोअर फुल टॉस बॉल. बॅट भिरकावले आणि तिथे झेल मात्र घेतलाय. स्क्वेअर लेगला चांगला झेल पकडला जातोय. फलंदाज बाद उमेश कर्णुक. धावा झाल्यात. उमेश कर्णुक आपल्या संघासाठी योगदान दिलं. त्याने तब्बल 9 धावा संख्येचं तो मात्र इथे माघारी परतला. 2 चेंडू शिल्लक आहेत. 50च्या आतमध्ये रोखायला हवं. डोंगराचा पाडा संघाने रोखणं फार गरजेचं आहे. योगेश पाटील नवीन बॅटर खानाव टीम कडून. लास्ट 2 बॉल. डॉट बॉल. कैलास कमबॅक करतोय. षटकार जरूर झाला परंतु त्याने थांबवलंय. प्रत्येक चेंडू इथे महत्वाचा आहे. 50च्या आतमध्ये थांबले तर पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव करेल आई गावदेवी डोंगराचा पाडा संघ. 48 लास्ट बॉल. स्ट्रायकिंग एंडला योगेश पाटील खानाव टीम कडून. कितपत टार्गेट असेल. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. बॉल उडवलाय फाईन लेगला. लॅप शॉट बाय योगेश पाटील. कलात्मक फटका. षटकार. 6 धावा. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या. प्रदीप स्मृती आई गावदेवी खानाव संघाच्या 54-54 आणि 55 धावांचा पाठलाग करायचे आई गावदेवी डोंगराचा पाडा या संघाला. 4 षटक 55 धावा. या आपण जाऊया डीजे सूरज कडे. थँक्स समीर सोमने सर. आपण खऱ्या अर्थाने आता पाहतो 54 धावा झाल्यात आणि प्रथमतः आपण राजाराणी घोड क्रिकेट संघाला पहिल्या सामन्यामध्ये बाई मिळाली. आता खरी लढत होती खऱ्या अर्थाने ती सुपर 8 साठी. धावांची सरासरी म्हणजे धावांचा निचांक असेल त्या संघाला खऱ्या अर्थाने लकी ड्रॉचा कौल खऱ्या अर्थाने दिलं जाईल. आणि ते मात्र नागझरी जय अंबिका 11 श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी क्रिकेट संघाने या पूर्वीच्या सामन्यामध्ये कमी धावा खऱ्या अर्थाने त्यांच्या संघाच्या माध्यमातून 28 धावा म्हणजेच. आणि आमच्या संग्राम 11 क्रिकेट संघाची नियमावली आहे दुसऱ्या फेरीमध्ये ज्या संघाच्या धावा ज्या विजेता क्रिकेट संघ असेल आणि त्या संघाच्या नावावर धावांचा निचांक असेल तो संघ मात्र पुढील फेरीमध्ये
अर्थात सुपर 8 मध्ये दाखल होईल आणि इथे जांबिका 11 श्रीकृष्ण क्रिकेट संघ संग्राम 11 क्रिकेट संघ नेतृत्वास आयोजित माजी सरपंच आणि उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये पहिला संघ आहे की सुपर 8 मध्ये हा संघ दाखल झालेला आहे. तर चेंडूची पूर्तता करायची आहे. जय अंबिका 11 श्रीकृष्ण नागझरी क्रिकेट संघ महेश शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ सुपर 8 मध्ये दाखल झालेला आहे. क्षेत्ररक्षण रचना इथे त्वरित करून घ्यायची आणि सलामीर डोंगराचा पाडा क्रिकेट संघ सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल करायची चला आहे. मॅच चालू करा. 4 षटक 55 धावा करायचे तर लगेचच मॅचला सुरुवात होईल. तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा जाऊया DJ सूरजकडे. सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. क्षेत्ररक्षण रचना इथे लगेचच करायची आहे. चला 4 ओव्हरमध्ये धावाचा पाठलाग करायचे 55चा 55. संग्राम 11 क्रिकेट संघ नितळतचे सर्व शिलेदार आता मंचाच्या समोर आसनस्थ होऊन आनंद घेतात. या क्रीडा स्पर्धेचा आता चालू असेल डोक्यामध्ये की येत्या 4 रात्रींमध्ये काय करायचं, पाहुणे कोणते येतील, कोण कोण येणार आहेत, कशा पद्धतीनं प्रयोजन असेल. सर्वात महत्त्वाचा प्रश्न की ए ग्रुप आहे का, आहे का ए ग्रुप, बी ग्रुप, सी ग्रुप, डी ग्रुप. ते असलं की टेन्शन असतं. तो एक ग्रुप असा आहे की ती मग टीमची जमवाजमव करायला मग टेन्शन येऊन जातं. आहेत ओके, तुम्ही जमवाजमव कराल यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. कारण 10 10 10 10 चे लॉट्स आहेत आपल्याकडे प्रत्येक रात्रीमध्ये. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल फुल टॉस होता. बुडाऊनला क्लिअर करून बॉल आला लॉंग ऑनला. चांगली फिल्डिंग, अगदी तारेवरची कसरत होती ही. सीमा रेषेवरची कसरत केली कुशलने, बॅलन्स केलं स्वतःला. दुहेरी धावसंख्येने धावसंख्येचा श्री गणेशा झालाय. प्रथमतः या स्पर्धेचं आयोजन केले रजनी स्वरूपात. डे स्पर्धांचं खूप अनुभव आहे या खेळाडूंना, प्रश्नच येत नाहीये. परंतु रजनी स्वरूपात प्रथमतः शॉर्ट पिच बॉल पुल करायचा होता. कुशल आहे, झेल सोडणार नाही तो. फलंदाज बाद. महागुरु एक मराठीत म्हण आहे, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. मी देखील फसलो. मला वाटलं टी शर्ट वरती लिहिलंय कुशल म्हणजे कुशल असावा, तो योगेश आहे. योगेशने चांगली फिल्डिंग केली आणि झेलही त्याने चांगलाच घेतला. फलंदाज बाद. नवीन बॅटर या संघाचा फलंदाजीचा कणा 7. धावाही त्यालाच आता करायचे. 55चा पाठलाग करायचे त्याला. पंकजने घेतले विकेट खानाव टीम कडून. उंचपुरा गोलंदाज वेगवान गोलंदाजीसाठी जाणला जातो. पहिल्या चेंडूवरती धावा आल्या 2. त्यानंतर विकेट घेतली त्याने अजयची. ब्लॉक होलला टाकला होता चेंडू, एक्स्ट्रा कव्हरला. क्रीज सोडले, पोचेल का, हातातून चेंडू निसटला होता. तिथेही डायरेक्ट हिट झालाय वाटते, परंतु बॅटर तिथे पोचलाय. यस पोचलाय. एक धाव. एकेरी धावसंख्येने स्कोर 3. 55. 55 धावांचा लक्ष इथे ठेवण्यात आलंय. आई गावदेवी डोंगराचा पाडा संघाच्या विरोधात 7. आणि प्रदीप पाटील गोलंदाजी करतोय. पंकज
खानाव टीम कडून. धीम्या गतीचा बॉल होता. पाय गोलंदाजाची हाईट किमान 6 फूट, त्यानंतर 6.5 फुटावरून मात्र हा चेंडू रिलीज होणार. तिथेही तो स्लोवर वन टाकतोय. एवढ्या उंचीवरून येणार तो, कधी येतोय कधी पडतोय. अंडर फ्लडलाईट्स वळण देखील घेतोय. किती मोठे प्रश्न आहेत फलंदाजासमोर. डॉट बॉल पंकज कडून. हा वेगवान चेंडू होता. फ्लिक करण्याच्या नादात मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे संजय, झेल घेतोय. फलंदाज बाद. प्रदीप पाटील, धक्का क्रमांक 2. नेहमी संग्राम 11 क्रिकेट संघ नितळसला पुरस्कर्ते असतात. त्यांचे साथ मात्र नेहमी लाभते. पंकजने 2 विकेट घेतल्यात. सलामीवीर गारद केलेत पंकजने. धावा दिल्यात फक्त 3. रोहित नवीन बॅटर. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडू निघालाय. धावतोय क्षेत्ररक्षक. शर्यत लागले. चेंडू अडवला त्याने तिथे. 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी पलटलाय. 7 ने फोर्स केला आपल्या साथीदाराला. धावायचे आपल्याला. 55चा पाठलाग करायचे. साथीदाराने 7 सोडले. जे काय करायचं ते आपल्यालाच करायचं. 1 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. पंकजने विकेट घेतल्या. 2 धावा दिल्या. त्या तब्बल 6. उर्वरित 3 षटकं बाकी आहेत. धावा संख्येची गरज आहे. 3 षटकांमध्ये 49. ती राधा काय म्हणते बघा. आता डीजे सुरेश देखील रंगात आलाय आणि हा सामना देखील रंग भरताना दिसतो. 18 बॉल धावा करायचे ते 49. 7 वरती सर्वांच्या नजर आहेत. रोहित वरती देखील आहेत, कारण याच रोहितने मागच्या मॅच मध्ये आक्रमण देखील केलं होतं. मंगेश कर्णुक हा थोडा स्लिंगा मलिंगा स्टाईल गोलंदाज आहे. पटकन ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकतो. ऍक्शनही खूप चांगली आहे. केदार जाधव जेव्हा अशा पद्धतीची गोलंदाजी करायचं तेव्हा कित्येकदा आपण ऐकले समालोचकांना, हिंदी हा जलेबी बॉलर, साइड आर्म बॉलर. ते खांद्याच्या वरतून टाकतात की खांद्याच्या खालून, हा रिलीज पॉइंट खूप पाहायला लागतो शेवटपर्यंत. खांद्याच्या अगदी त्या लेवलने थोडा खालून टाकला तर चेंडू खालीच राहतो, डायरेक्ट उडतच नाही. आणि थोडा वरतून टाकला की थोडा टेक ऑफ मिळतो. या सर्व गोष्टीचा विचार करावा लागतो फलंदाजांना. 7 वरती नजर आहेत. धावसंख्या 7. फुल टॉस बॉल परफेक्ट बॅट वरती घेतला, पाठवला फाईन लेगला, फक्त दिशा दिली, चौकार, 4 धावा. रायगड ठाण्याच्या बाउंड्रीवरती नितळस गावाची पावन. जे काही करायचे ते आता मॅच मध्ये 55 धावांचा पाठलाग करण्यासाठी 7 लाच करायचे. 7 फार महत्वाचा फलंदाज आहे. या टीमच्या फलंदाजीतला पाठीचा कणा आणि त्याच्या साथीला विस्फोटक फलंदाज रोहित. स्लिंगा मलिंगा मंगेशच्या विरोधात चौकार त्याने खेचलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 11 वर. 55चा पाठलाग करायचं. पुन्हा एकदा प्रयत्न तोच होता. हा चेंडू थोडा खांद्याच्या खालून टाकला, उसळी मिळाली नाही. मिडविकेटच्या दिशेने बॉल चालला आहे. याच गोष्टीची चर्चा आपण सातत्यानं करतोय. हे गोलंदाज अशाच पद्धतीने त्रस्त करत असतात, परंतु मलिंगाच्या विरोधात विराट कोहलीने केलेलं आक्रमण ॲडिलेड मध्ये खतरनाक होतं. त्यावेळी मलिंगा देखील भन्नाट फॉर्म मध्ये होता. तिथून मलिंगाच्या विरोधात कोणी आक्रमण करू शकतं हे विराट कोहलीने दाखवून दिलं. सिंगलने स्कोर 12. 55चं टार्गेट. ऑन स्ट्राईक रोहित. ओव्हर पिच बॉल. पाहूया टायमिंग कितपत आहे. लॉंग ऑनला फिल्डर. या कंडिशन्स मध्ये बॉल ट्रॅव्हल होणार नाही. फलंदाज बाद रोहित.
यंदाच्या वर्षी 9 ट्रॉफीज या संघाने जिंकल्यात ही खूपच चांगली गोष्ट आहे. खेळ चांगला राहिला, डे असू दे नाईट असू दे, आणि स्वतः आता आयोजकांच्या भूमिकेत ग्राउंड खूप सुसज्ज आहे. जरी अगदी आपण पाहतो ना की उंचवटा थोडा प्रमाणात अगदी लॉर्ड्सला लोक आपण काय, त्यामुळे ती चिंतेची बाब नाही. जिथे आहे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये सुंदर उपाययोजना केली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे फ्लडलाईट्स, टॉवरची उंची आणि टॉवरची संख्या, हे फार महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा पायात टाकला होता हा चेंडू. अपील जोरदार पंचांकडे. पाहूया विकेट किपर पंच इथे इशारा करतात. इट्स रेफर टू थर्ड अंपायर. ओके, थँक्यू. चला तिसरे पंच आपण लगेचच निर्णय द्या. राजा राणी घोट टीम आपण स्टेजच्या समोर येऊन थांबायचं, कारण यानंतरची लढत आपली असेल. या मॅचमधील विजेता संघ तुमच्या विरोधात खेळेल. चला आपापल्या फिल्डिंगवरती चला, पोझिशन्सवरती चला. पंच इथे निर्णय देतील. मगाशी गर्दी होती, आता दर्दी क्रीडा रसिकेत. फलंदाज आहे इथे बाद, रनआउटच्या स्वरूपात. यस, विकेट किपर परफेक्ट नजर होती त्याची. त्याचं सेलिब्रेशनच सांगत होतं की फलंदाज इथे बाद आहे. चला नवीन फलंदाज त्वरित आपण आतमध्ये चला. पंचावन्नचा पाठलाग चालू असताना धावसंख्या झाली ती 12. 55 सेकंड ओव्हर. मंगेश कर्णुक गोलंदाजी करतोय. पंकजने धावा दिल्या 6. ऑफ ड्राईव्ह, लॉंग ऑफला चेंडू चाललाय. फक्त एकच धाव. काय 2 षटकं टाकलीत पंकज आणि त्याचबरोबर मंगेशने. फार कमी धावा दिल्या. 2 ओव्हरमध्ये डोंगराच्या पाड्या संघाची धावसंख्या झाली 13. उर्वरित 12 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायचे त्या 42. 42. 55चं लक्ष आहे. चला एकत्रित येऊ नका खानाव टीम, लगेचच फिल्डिंग पोझिशनवरती चला आणि मासला सुरुवात करा. 12 चेंडू 42 करायचेत डोंगराच्या पाडा संघाला. नको मला भुरी बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र गरज आहे ती आता 42 धावसंख्येची. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्या त्या 13. तिसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी दाखल झालाय तो योगेश पाटील. बॅटिंगवरती नजर आपण टाकली तर प्रतीक पाटील आणि उमेशने केलेल्या धावा फार महत्त्वाच्या ठरल्या. योगेश पाटीलने देखील शेवटच्या चेंडूवरती षटकार मारलाय. चांगला फटका होता ऑन साईडला, लॅप शॉट. चला 7 आता काय करतोय, त्याच्या साथीला आहे तो अक्षय. ब्लॉक खोलला टाकला होता चेंडू. प्रतीक तिथे तैनात आहे. फक्त एकच धाव. चांगली फिल्डिंग. प्रदीप स्मृती आई गावदेवी खाना विरोधात आई गावदेवी डोंगराचा पाडा. या अगोदर सुपर 8 दाखल झालाय तो नागझरी. जय अंबिका श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी, त्यामधील सुभाषने एक अर्धशतक देखील लगावले. सुभाष मात्रे अर्धशतकवीर, आजच्या रात्रीतील पहिला तो खेळाडू ठरला. चांगली लाईन लेंथ योगेश कडून. आता या सामन्यावरती पकड आपली मजबूत करत असताना
आई गावदेवी खानावा संघ राजा राणी घोट पहिला सामना ते जिंकले, तिसऱ्या फेरीमध्ये डायरेक्ट दाखल ते झालेत. एक सामना त्यांना पुढचा सामना त्यांना खेळायचा आहे. पूलचा फटका, व्यासपीठाला सलामी देणारा 7च्या बॅटमधून आला हा लांबलचक षटकार. खडे खडे मोठे फटके खेळण्याची ताकद आहे, किंवा या खेळाडूमध्ये. षटकार त्याने खेचलाय. स्कोर 20-20. 55. तर लक्ष इथे ठेवण्यात आलंय. 35 धावा करायचेत 9 चेंडूंमध्ये. आणि इथे फटका लॉंग ऑफचा फिल्डर आणि ते झेल मात्र नाही झाला. षटकार मात्र इथे आलाय. 6 धावा. 6 धावा जोडल्या जात आहेत. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. 7ने हल्ला चढवलाय तो योगेश्वर. हा सामना आता रंगतोय, रंगवण्याचं काम करतोय तो मात्र 7. याच गोष्टीची चर्चा आपण करत होतो. जेव्हा तो फलंदाजीसाठी आला तेव्हाच उल्लेख केला, या टीमच्या फलंदाजीतला कणा आहे तो 7. 2 षटकार, धावसंख्या 26-26. 55चं लक्ष. विजयासाठी आता गरज आहे. 8 चेंडूंमध्ये 29. चला एकत्रित येऊ नका. 8 चेंडू जिंकण्यासाठी 29 ची गरज. आक्रमण योगेशच्या विरोधात 7चं प्रतिहल्ला, पलटवार, संघर्ष चालू आहे 7 कडून. इथे फटका फसलाय. हा झेल होईल का? विकेट कीपर पासून थोडा हा झेल दूर होता. 7 थांबलाय. 1 धाव. स्वतःवरती थोडा नाराज आहे. वेगानं टाकला होता हा चेंडू, जागा मिळाली नाही मोठा फटका खेळण्यासाठी. सिंगलने स्कोर धावून पोहोचलाय 27 वर. 28 करायचे. 7 बॉल 28. हा चेंडू महत्वाचा आहे. 7ला 7 हवी आहे. अक्षय कडून एखाद मोठा फटका. हा चेंडू फारच महत्वाचा आहे. या चेंडूवरती एक षटकार किंवा चौकार जरी आला तरी सुद्धा या मॅच मध्ये शिरकाव करू शकतो तो डोंगराचा पाडा संघ. हे ठाऊक आहे योगेशला. योगेशचा प्रयत्न हाच आहे, हा चेंडू मला निर्धाव नाही तर सिंगल किंवा डबलचा द्यायचा आहे. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे 7. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय. फेक होईल आणि ते फलंदाज भालाय. धावचीच्या स्वरूपात बाद. 1 धाव जोडूया. धावफलक जाऊन पोहोचेल 28 वर. 28. 6 चेंडू शिल्लक आहेत. दावा करायचे त्या 27 आणि स्ट्रायकिंग एंडला असेल 7. 6 बॉल 27. सहा चेंडू दावा करायचे 27. महागुरु ही फरमाईश आली असं आम्ही समजलं. हे गाणं खरंय काय? सहा चेंडू 27. जलवा फलंदाजीतला दाखवावा लागेल तो 7ला. शेवटचा षटक. पंचांकडे अपील. पहिला चेंडू इथे निर्धाव. 5 चेंडूंमध्ये आता 5 षटकार पाहिजेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये अक्षरशः फलंदाजींचं कंबरड मोडलं पंकज आणि मंगेशने. पंकजने 6 दिल्या, मंगेशने 7च दिल्या. इथेच खरंच हा संघ थोडा बॅकफुटला आला. या ओव्हरमध्ये किमान 10 ते 12 धावा जरी आल्या असत्या तरी सुद्धा इक्वेशन हे कमी असतं. 5 चेंडू 27. धावसंख्या ते 28. 55चं लक्ष. काय बॅटिंग केली ती प्रतीकने, उमेशने. आता हे लक्ष फार दूर चाललंय. संग्राम 11 नितलस या संघाचा देखील मी विशेष आभार व्यक्त करेल. त्याचबरोबर दिनेश पावशे
यांचे मनापासून आभार, ज्यांनी माझ्याशी संपर्क साधला, संधी मला उपलब्ध करून दिली. आज माडी महेश डोळे यांचे मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आमचे महागुरूंचा आशीर्वाद तर आमच्या पाठीशी आहेच, प्रश्नच येत नाही आहे. त्यांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमी लाभतं. कुठे कसं समालोचन करायला हवं, कुठे आवाज आपण अगदी वरच्या पट्टीतला पाहिजे, कुठे खाली आवाजात आपण समालोचन करायला पाहिजे, शब्दांची फेक कशी असावी, या सर्व गोष्टींचं मार्गदर्शन महागुरू नेहमी देत असतात. संजयला ठाऊक आहे फेक करून चालणार नाही. लगेचच आता हे आव्हान मोठं होत चाललंय. 29-26 करायचे 3 चेंडूंमध्ये. प्रयत्न केले 7ने. एक शेवटच्या चेंडूवरती एकात मोठा फटका आला असता तर निश्चितच मजा आली असती मग या मॅचमध्ये. राजा राणी घोट संघ देखील इथे उपस्थित झालाय. शेवटचा सामना असेल त्यांचा. त्यांच्या विरोधात नक्कीच इथे चेंडू सोडतोय क्षेत्ररक्षक. खराब कामगिरी. चौकार, 4 धावा. सपने में मिलती है आव्हान मोठं. प्रयत्न केले डोंगराच्या पाडा संघाने. बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये देखील थोड्या चुका झाल्या. फुल टॉस बॉल आणि निश्चितच चाललाय सीमारेषा पार. षटकार, 6 धावा. मेक ऑफ द सेंचुरी हे गाणं. लास्ट बॉल. आणि ते फलंदाज 7 होईल बाद नाबाद. यस, झेल इथे सुटलाय, परंतु निश्चितच प्रदीप स्मृती आई गावदेवी खानाव संघ इथे विजय झालाय. आणि आजच्या रात्रीतील सुपर 8 मध्ये पोहोचणारा संघ होता नागझरी. आणि नेक्स्ट मॅच मधून जो विजेता संघ असेल तो सुपर 8 मध्ये पोहोचेल. एका बाजूला राजा राणी घोट आणि त्यांच्या विरोधात प्रदीप स्मृती आई गावदेवी खानाव. चला, टॉस साठी दोन्ही कॅप्टन या आणि मॅन ऑफ द मॅच इथे आपण घोषित करतोय.